नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात अशूज आर्ट अँड क्राफ्ट चॅनल। सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत, त्यामुळे मी थोडंसं किचनचं मेकओव्हर करायचं ठरवलं होतं। तर म्हटलं शूट करावा, तुम्हाला पण दाखवावं कसं मी मेकओव्हर करते। चला तर मग सुरुवात करूया। आधी मी किचनचं एक लुक तुम्हाला दाखवते, आधी कसं होतं ते। आता मी इथे घेतले आहेत जे काही मी किचनमध्ये मेकओव्हरसाठी न्यू थिंग्स ॲड करणार आहे, तर त्या मी दाखवते तुम्हाला। इथे मी लोकल मार्केटमधून टी शुगर पॉट आणले आहेत, त्याच्यामध्ये मी आता फिल करून घेणार आहे। आधी मी ते धुवून व्यवस्थित पुसून घेतले आहेत। शुगर, कॉफीच्या मी पुड्याच इथे प्लेस करत आहे, कारण की कॉफी नॉर्मल टेम्परेचरला एकदम क्लॉट होते, त्यामुळे शक्यतो मी सॅचेटच वापरते। व्यवस्थित असं आपण फिल करून घेणार आहोत। सॅचेट मी ठेवते आहे। इथे मी लोकल मार्केटमधून ना 2 चिनी मातीचे पॉट आणले होते, जे इझिली ओपन होतील असं। त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स भरणार आहे, जेणेकरून लहान पोरं वगैरे पटकन असं ओपन करून खातील। किचन टॉपवरती आपल्या जे रोजच्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपण गोष्टी ठेवणार आहोत। मी एका डब्यामध्ये बिस्किट इथे फिल करून घेतले आहेत, चहाबरोबर पटकन लागणार असतात म्हणून ते वरतीच ठेवायला मला आवडतात। आणि दुसरी म्हणजे इथे मी घरात एक चिप्स जे तळून घेतो ते पण मी भरून ठेवणार आहे। सारखं काहीतरी स्नॅक्स पोरांना लागतं, त्यामुळे आपण काहीतरी घरच्या घरी होममेड असेल तर जास्त बेटर आहे, म्हणून मी ते फिल करून ठेवणार आहे। किचन टॉपवरची महत्त्वाची गोष्ट तेलाची बाटली, ती आपण व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। तेलाचे हात सतत लागत राहतात आणि त्याच्या खाली आपण एक झाकण ठेवून घेणार आहे। श्रीखंडाच्या डब्याचं वगैरे येतं ते आपण व्यवस्थित प्लेस करून घ्यायचं आहे। आणि तेलाची बुदली आपण छोटीवाली, ज्याला कावळा आपण म्हणतो मराठी, त्याच्यामध्ये जेव्हा ऑइल फिल करतो तेव्हा गाळून भरायचं। आणि त्याच्या खाली पण मी एक प्लेट ठेवते, जेणेकरून तेल खाली किचनमध्ये उगळत नाही, किचन ओटा खराब होत नाही। जे रोजच्या डेलीच्या वापराच्या वस्तू आहेत मी त्या प्लेस करून घेतल्या आहेत। आता कॉर्नर आपण स्वच्छ करून घेऊ आणि तिथे व्यवस्थित प्लेस करू। मी आवळा देखील त्याच्यात भरला आहे, बघू शकता। जे लागतं आपल्याला रोजचं रोज खायला ते मी तिथे ठेवलं आहे। स्टँड मी ठेवते, कोणतीही गोष्ट पटकन भाजी वगैरे उतरली तर तिथे ठेवता येतं म्हणून। पाण्याचा माझा गडू घासून मी व्यवस्थित पितांबरीने स्वच्छ करून ठेवते। चला तर आपण ते प्लेस करून घेऊया। काचेचे ग्लास मी व्यवस्थित धुवून वगैरे प्लेस करून घेणार आहे। मी हे सगळं फ्रीजवरती ठेवणार आहे। व्यवस्थित मांडणी करून घ्यायची। रोजच्या वापरातले मला डबे टिफिन ऑफिससाठी लागतात, सकाळी खूप गडबड असते, त्यामुळे सगळे टिफिनचे डबे एकाच जागी ठेवणं जास्त गरजेचं होतं। मी त्याच्यासाठी एक बास्केट केली आहे, छोटे मोठे सगळे डबे मी त्याच्यात प्लेस केले आहेत, बघू शकता। आता मी इथे थोडेफार डेकोरेशन आयटम बनवणार आहे। किचनमध्ये थोडंसं ग्रीन वगैरे ॲड करण्यासाठी एक फ्लॉवर पॉट किंवा इंडोर एक प्लांट तुम्ही ॲड करू शकता। इथे मी आता जे विम बार वगैरे ते लिक्विड प्लेस करून घेतलं आहे। आता किचनमध्ये ओला कचऱ्यासाठी मी एक डस्टबिन ॲड केला आहे, तो कोपऱ्यात ठेवते आहे। इथे मी एक किचनच्या डेकोरेशन आयटमसाठी क्लेपासून ट्रे रेडी करून घेणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे त्याला 4 पाय मी रेडी करून घेतले आहेत, ते चिटकून घ्यायचे व्यवस्थित आणि थोडंसं डेकोरेशन करून घ्यायचं। इथे मी छोटंसं हँगिंग वगैरे तयार करणार आहे। किचनसाठी डेकोरेशनसाठी मी 2-3 आयटम तयार करून घेतले आहेत। आधी मी पेनाने लिहून घेतलं होतं आणि त्याच्यावर मी व्हाईट ॲक्रेलिक पेनचा यूज करून लिहून घेणार आहे। मागे आपल्याला ते अटकवण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे। आता जे काही घरात असेच टाकलेल्या गोष्टी वगैरे असतात त्याच्यापासून जो मला कलर सिलेक्ट होतो तो मी छानपैकी घेते आणि त्याच्यावरच असं क्रिएटिव्ह काहीतरी करत असते।
बघू शकता इथे मी आईस्क्रीमच्या स्टिकने असं चिटकून, मी आधी पण माझ्या किचनमध्ये हे होतं, पण एकदा म्हटलं तुम्हालाही करून दाखवा की छान दिसतं हे पण सुंदर असा डेकोर पीस. येलो फ्लॉवर मी ॲड करून घेणार आहे, त्यामुळे खूप छान दिसतं. इथे आता मी वॉटरमेलन थीम वापरून छान असं एखादं टॅगलाईन लिहून वगैरे किचनसाठी डेकोर आयटम तयार करून घेत आहे. बघू शकता आतमध्ये आपल्याला रेड कलर द्यायचा आहे, बाजूने ग्रीन कलर आपण देणार आहोत. बघू शकता वॉटरमेलनच्या थीमचा आपण एक किचन डेकोर रेडी करून घेतला आहे. आता इथे मी आपल्याला किचनमध्ये हँगिंग बनवून घेणार आहे. नाश्त्यासाठी रोज काय काय करायचं त्याची मी एक लिस्ट बनवून घेत आहे, ती लिहून घेणार. नाश्त्यासाठी जे पदार्थ आहेत ते मी लिस्ट ती लिहून घेतली आहे आणि ती आपण त्याच्यावर स्टिक करणार आहोत आणि ते हँग करणार आहोत. आणि बाजूला जी कोरी जागा आहे तिथे आपण रोजचं जे स्टिक ऑन नोट्स असतात, एखाद्यासाठी काही मेसेज असेल तर तो स्टिक करायला बरं पडेल म्हणून मी तिथे ती प्लेस रिकामी ठेवली आहे. इथे मी एक सिंपल फ्लॉवर पॉट रेडी करून घेणार आहे. ग्लास असा जो पडला होता आणि घरात एक अशीच छानशी पिशवी होती, मी त्याला ॲड करून एक फ्लॉवर पॉट रेडी केला आहे. बघू शकता किती सुंदर दिसते ते. फायनल लुक मी दाखवते आता तुम्हाला. थोडं जरी रंग आपण किचनमध्ये ॲड केले तरी आपल्याला एक प्लेझंट असं वातावरण तयार होतं. किचनमध्ये खूप सुंदर अशी सुबक मांडणी असली तर किचनमध्ये आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. बघू शकता तुम्ही फायनल लुक. इथे मी सगळं आता ॲड केलेलं आहे, व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. इथे मी आधीचेच ठेवले आहेत जे हँगर होते माझे, खूप छान दिसतात ते म्हणून मी ते काढलेलं नाही. इकडच्या बाजूला मी सेट करून घेतला आहे व्यवस्थित. आणि हा माझा फ्रीजचा टॉप. फायनल लुक बघू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद.